शासनाकडं पुरावे दाखल करून सुद्धा मला या लोकांनी शेतात जाण्या येण्याचा रस्ता अद्याप मोकळा करून दिलेला नाही. कारण मी 2014 मध्ये उपोषण केले होते तहसील समोर. गावातील अतिक्रमण सार्वजनिक जागेवरील हटवण्यासाठी, जुन्या व नव्या गावठाणातील रस्त्यातील अतिक्रमण हटवण्यासाठी. तर ग्रामपंचायतचे जे सरपंच ग्रामसेवक आहेत, तर याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यानं मानात राग धरला आणि लोहार समाजाचे 2 रस्ते कायमस्वरूपी गोपीत बाबाच्या नाल्यावर केटीवेअर बनवून कायमस्वरूपी रस्ते बंद केले. त्यांचं म्हणणं आहे की ते इंजिनियरच्या नजर चुकीनं झालं. मग ज्यावेळेस आपण केटीवेअर बनवतो नाल्यावर, तर या लोकांनी त्याचं लोकेशन घेतलं नाही का? इंजिनियरनं ही माहिती त्यांना दिली नाही का? इंजिनियरला त्यांनी सांगितलं का की याच्या 2 रस्ते, एक पाणंद रस्ता आणि गावजोड रस्ता, काळेगाव डोलखेड जोड रस्ता हा या पाण्याखाली पूर्णपणे बंद झालेला आहे. मी पूर्ण माहिती शासनाकडे पुराव्यासहित पाठवली. वरून मुख्यमंत्र्यापासून माझा पत्रव्यवहार झाला. त्या पत्रव्यवहारामध्ये यांनी जे कामं केले विकास कामाचे त्याची पूर्ण माहिती दिली. पेपर पॉम्पलेट छापले. त्याची चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यापर्यंत ईमेलद्वारे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांना चौकशीचं पत्र पाठवलं पंचायत राज व ग्रामविकास मंत्रालयाला. पण इथं पंचायत राजमध्ये संतोष दानवे अध्यक्ष केला गेला आणि याच्यामुळं हे गावच्या प्रकरणात पूर्ण हस्तक्षेप संतोष दानवेनं केला. कारण जिल्हा परिषद सदस्य शालिक मस्के आहे. त्याच्यामुळं 2014 पासून आजपर्यंत माझ्या शेतात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही आहे. मला यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिलं की आम्हाला तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता तयार करून देतो. परंतु या प्रशासनाच्या दबावाखाली पोलीसही कोणती कारवाई करू शकत नाही. मग मी आता आत्मदहनचा इशारा दिला. 3 वेळेस आत्मदहनचा इशारा दिला. 3 वेळेस आत्मदहनचा इशारा देऊनही यांनी पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिलं की आम्ही फक्त रस्ता तयार करून देतो, पूल बांधून देतो. यांनी कोणत्याही प्रकारचं शासनाचं सहकार्य घेतलं नाही. त्याच्यामुळं मला आत्मदहन करणे हे कायद्यानुसार गुन्हा असल्यामुळं आता मी अन्न पाणी वर्ज केलेलं आहे. येत्या 1 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत जर मला या रस्ता मोकळा करून दिला नाही आणि या संबंधित लोकांना जे मुख्यमंत्र्याकडे पाठवलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलेलं आहे, आयुक्ताकडे पाठवलेलं आहे, शिओकडे पाठवलेलं आहे, जे लोक गैर अर्जदार आहे यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर मी आजपासून अन्न पाणी वर्ज करणार आहे. ही दखल शासनानं घेतली पाहिजे. कारण कोणी या रस्त्यासाठी मला साथ दिलेली नाही. ज्या लोकांना पर्यायी रस्ता आहे ते माझ्या विरोधात आहे. आणि हे गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य हे लोक अनेक वेळांनी यांनी शासनाचीच फसवणूक केली. त्याबरोबर माझी घोर फसवणूक करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये लिहून देतात काय तर मग अजून पुलाचा निधी आला नाही. 15 लाख निधी पुलासाठी लोहार समाजाच्या आलेला आहे आणि तो निधी 6/7/2024 आलेला आहे. आणि त्यांनी 13/7/2025 मला पुन्हा लिहून दिलं. ते 24 13/7/2024 लिहून दिलं की आम्ही हे पूल बांधून देतो. परंतु इंजिनियर येतो आणि इंजिनियर सांगतो की हा पूल मोठा आहे, इथं बनत नाही. मग हे जे स्टेटमेंट आहे तर हे कोणी बनवलं? त्या इंजिनियरला खोटं नाटं बनवायचं सांगून, स्पॉटवर येऊन खोटे नाटे पंचनामा करायचे सांगून हे लोक खोटे नाटे पंचनामा करून परत जातात आणि पुन्हा सांगतात की हा मोठा पूल आहे, हा बैलगाडी रस्त्यावर चालत नाही, हा 8 फुटाचा पूल आहे, तर हा
गावजोड रस्त्यावर चालत नाही. शासनाचा GR आहे. पाणंद रस्ता हा 22.5 फुटाचा आहे. बैलगाडी रस्ता 16.5 फुटाचा आहे. गावजोड रस्ता 8.25 फुटाचा आहे. आणि जो शिव रस्ता आहे तो 33 फुटाचा आहे. कोणते जरी रस्ते झालेले आज जरी त्याचं मोजमाप केलं तर ते नियमानुसार बनवलेले नाही. कारण याच्यात जे प्रशासकीय लोक आहे यांचा जबरदस्त हात असल्यामुळं या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यावर यांचा वरद हस्त आहे. त्यामुळं हे सामान्य जनतेची किंमत करत नाही. म्हणून मी आजपासून कडक घरीच काही न खाता जर 1 तारखेपासून 10 जानेवारीपर्यंत मला रस्ता जर मोकळा करून दिला नाही तर मी आपोआप मरणार आहे. याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे हीच माझी विनंती आहे. आणि जे लोक खरोखर गुन्हेगार आहेत याची चौकशी झाली पाहिजे. यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि माझा रस्ता 10 दिवसाच्या आत तयार झाला पाहिजे अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो.